एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी आता उघडपणे दिसू लागली आहे आणि या गटबाजीचे केंद्रबिंदू ठरले तर ते विखे विरुद्ध शिंदे। गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतभेद वाढत चालले आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाल्याने आता नामदार राम शिंदेंनी जिल्ह्याचं नेतृत्व घ्यावं अशी मागणी जोर धरतीये। जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याकडे रांग लागत आहे, तर दुसरीकडे प्राध्यापक राम शिंदे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत। काही कार्यकर्त्यांनी तर थेट सभापती राम शिंदे यांच्याशी संपर्क साधल्याचं समजतंय। अहिल्यानगर महापालिका आणि तालुक्यात नामदार राम शिंदे समर्थकांची संख्या मोठी असल्याने यांचं राजकीय वजन पुन्हा वाढताना दिसतंय। दरम्यान आमदार शिवाजी करडिले यांच्या निधनानंतर नगर तालुक्यात नेतृत्वाचं रिक्त स्थान निर्माण झालं आहे। यामुळे शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा कल अधिक झुकतोय। या घडामोडींमुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा विखे विरुद्ध शिंदे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। भाजपने आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी जिल्हाभरातून होत असली तरी नेतृत्व कोणाकडे असावे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। एकीकडे स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी गटबाजी आणि नेत्यांची लॉबिंग सुरू असल्याचं समजतंय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।